ज्या दोघी जणी बोलल्यात ना, जरांगे दादांना सलाईन लावून येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज आहे. अरे गरज तर खरं तुम्हाला आहे. त्या माणसाने एक जर आवाज दिला ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, या ठिकाणी गोळा व्हायचं. 5 कोटी मराठा पब्लिक जमा होते. अरे तुम्ही जर आवाज दिला तर कोण ओळखतं तुम्हाला? मी सकल मराठा समाजाच्या वतीने सांगते, तुम्ही जे तुमची पातळी सोडून बोललात ना, तर लक्षात ठेवा, याच्या पुढे बोलायच्या अगोदर 4 वेळेस विचार करायचा तुम्ही नाव कुणाचं घेताय. मराठा समाजाचं एकुलता एक बापाचं नाव घेताय तुम्ही. महाराष्ट्र हा जिजामाता सावित्रीबाई फुले यांचा आहे. तर तुम्ही पण एक महिला आहे, मी पण एक महिला आहे. मी माझी पातळी सोडून तर बोलत नाही. तर तुम्हीही विचार करा की आपल्या जिजामाता सावित्रीबाई फुले यांना काय वाटेल. तुम्ही अशा खालच्या पातळीने जर बोलत असाल, ते पण एवढं समाजासाठी लढणाऱ्या माणसासाठी, तर तू आहे तुमच्यासारख्या महिलांवर. याच्यावरून विचार करा. त्याच्या सांगण्यावरून तुम्ही बोलतात ना, तर बोलायचं की नाही म्हणून. ते आमचा बाप जर आता मागच्या 6 महिन्यापासून येण्यासारखं आमरण उपोषण करून जर आमच्या मराठा समाजासाठी लढतोय ना,